अर्थशास्त्र शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजनमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या या पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स या पाठाबद्दलच्या शॉर्ट नोट आणि रिव्हिजन याच्याविषयी आपण थोडक्यात संपूर्ण धडा आपला कशा लक्षात राहील या संदर्भाने आपण शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर संपूर्ण धडा जो आहे तो आपल्याला कव्हर होऊ शकतो. प्रस्तावना: सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. ग्रीक शब्द कोणता आहे? मायक्रोज, MIKROS, मायक्रोस. त्याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो? लहान किंवा 1 दशलक्षांश भाग. स्थूल अर्थशास्त्र त्याला इंग्रजीत मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. ग्रीक भाषेतील शब्द जो आहे तो त्याला आपण मॅक्रोज, MAKROS, मॅक्रोज असं म्हणतो. त्याचा मराठी अर्थ आहे मोठा किंवा समग्र. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे व्यक्तिगत, इंडिव्हिज्युअलिस्टिक स्वरूपाचे आहे. स्थूल अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक, ॲग्रेगेटिव्ह स्वरूपाचे आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकाचा, उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उत्पादक इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचे विश्लेषण केले जाते. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक इत्यादी समग्र पातळीतील मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे व्यष्टी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. तर स्थूल अर्थशास्त्र हे समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स या शब्दांचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला. तुम्हाला असा प्रश्न दरवर्षी आलेला आहे आतापर्यंत, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या शब्दाचा वापर प्रथम डॅश यांनी केला. तर कोणी केला? रॅग्नर फ्रिश यांनी केला. हे ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1933 मध्ये या शब्दांचा उच्चार केलेला आहे. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकाचा म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक, एका व्यक्तीचे उत्पन्न, वेतन, एखाद्या कुटुंबाची मागणी, एखाद्या उत्पादकाचा पुरवठा म्हणजे सिंगल खुल्या घटकाचा अभ्यास आहे. अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटक म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे. त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या मागणीचा, त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या उत्पन्नाचा अशा खुल्या घटकाच्या संदर्भाने अभ्यास केला जात असतो. तर समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये समुच्चयात्मक, सरासरीचा, ॲग्रिगेटिव्ह अभ्यास केला जातो. जसं की आपणाला 12वीला 6 विषय आहेत, त्या प्रत्येक विषयाच्या गुणाचा किंवा एका विषयाचा गुणाचा अभ्यास नाही, तर सर्व विषयाच्या गुणाची टक्केवारी जी असते, ॲग्रिगेटिव्ह पर्सेंटेज, अशा स्वरूपात सर्व विषयाच्या एकत्रित गुणांचा अभ्यास आपण टक्केवारीमध्ये शतमान शेकडेवारी काढून करत असतो. अशा पद्धतीने ॲग्रिगेटिव्ह म्हणून देशातील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, अशा ॲग्रिगेटिव्ह एकूण मागणी, एकूण पुरवठा अशा देशातील समूहाचा अभ्यास करत असतो. खुल्या घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात करत नाही, म्हणून त्याला आपण समुच्चयात्मक, समूहाचा एकत्रित अभ्यास यामध्ये केला जात असतो. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाला आपण क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये ॲडम स्मिथ त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे राष्ट्राची संपत्ती आणि त्याची कारणमीमांसा. हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. हा ग्रंथ कधी लिहिला? 1776 लिहिला. कुणी लिहिला? ॲडम स्मिथने लिहिला. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राचे जनक म्हणून म्हटलं जातं. अर्थशास्त्राचे जनक का म्हटलं जातं? तर अर्थशास्त्र हा विषय आधी राज्यशास्त्राचा भाग होता आणि त्या राज्यशास्त्रापासून अर्थशास्त्र वेगळे करून राजकीय सत्ता चालवत असताना राजाने आपल्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या वहीमध्ये जी काही त्रोटक माहिती लिहिलेली होती त्याचं एकत्रीकरण करून सुसंगत माहितीची रचना केलेली आहे. म्हणून त्याला अर्थशास्त्राला शास्त्र हा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. ॲडम स्मिथसोबत इतरही त्याचे सहकारी मित्र होते. डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांनी सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, निओ क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणतो याला आपण, याच्यामध्ये प्राध्यापक मार्शल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. कधी लिहिला? 1890. कारण तुम्हाला हे ग्रंथाचं नाव लक्षात ठेवावं लागेल, कुणी लिहिला ते लक्षात ठेवावं लागेल, कधी लिहिला ते लक्षात ठेवावं लागेल. कारण याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जात असतात. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतो. त्यामध्ये नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ॲडम स्मिथ, प्राध्यापक मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स 1890 हा ग्रंथ लिहिला. त्याचे सहकारी जे आहेत बाकीचे मित्र, प्राध्यापक पिगू, J.R. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. यांनी सीमांत तत्वाचा वापर करून त्यांच्या प्रत्येक आर्थिक विश्लेषणाचा मूळ आधारच सीमांत तत्व आहे आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये यांनी प्रथम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय दृष्टिकोन मांडला आणि त्याचा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणण्याचं काम नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या मार्शलच्या ग्रंथाचं नाव, कधी लिहिला आणि बाकी इतर अर्थशास्त्रज्ञ जे त्यांचंही मोलाचं योगदान सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाच्या विकासामध्ये आहे. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी म्हणजेच मर्कॅन्टॅलिस्ट्स असं म्हणतो त्याला आपण, राष्ट्रीय उत्पन्नांनी संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा म्हणजेच फ्रेंच विचारवंत, त्याला आपण फिजिओक्रसी असं म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. जॉन मेनार्ड केन्स याच्यानंतर म्हणजे व्यापारवादी, निसर्गवादी आणि सनातनवादी यांच्यानंतर जॉन मेनार्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत कधी लिहिला? 1936 प्रकाशित केला. जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा 1936 ग्रंथ लिहिला आणि आधुनिक अर्थशास्त्रामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याचबरोबर त्यांच्या केन्सनंतर माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विंग फिशर यांचेही योगदान स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात आहे. म्हणून कुणी विकासामध्ये योगदान दिलेले आहे त्याच्याबद्दल ऐतिहासिक वाटचाल या स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये योगदान कुणाकुणाचं आहे. व्यापारवादी जे 16व्या आणि 17व्या शतकात होऊन गेले त्यांनीही त्या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या समग्रलक्षी चलाच्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. 18व्या शतकामध्ये निसर्गवादी विचारवंत जे आहेत फिजिओक्रसीचे, त्यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती याच्या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा झालेली दिसते. परंतु
या सनातनवादी विचारवंतांनी मात्र समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणातून विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. त्याच्यानंतर 1936 मध्ये जॉन मेनार्ड केन्स यांनी मात्र आपला हा व्यापक असा मोठा ग्रंथ लिहून पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत 1936 मध्ये प्रकाशित झाले. त्याला आपण जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संदर्भात कसा कसा विकास होत गेला, त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास झाला. त्याच्यामध्ये सनातनवादी आहेत, सनातनवाद्यामध्ये ॲडम स्मिथ आहेत, त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. त्याच्यानंतर डेव्हिड रिकार्डो, जेस मिल आणि त्याच्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल, त्यांच्यानंतर बाकीचे इतर अर्थशास्त्रज्ञ त्यांचंही योगदान आहे. मार्शल यांनी सीमांत तत्वाचा वापर करून प्रत्येक आर्थिक विश्लेषण केलेलं आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये 16व्या आणि 17व्या शतकापासून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हळूहळू होत गेला आणि पुढं आधुनिक अर्थशास्त्रातील वाटचाल आणि विकास जॉन मेनार्ड यांनी केलेली आहे. आणि त्यांचेही बाकीचे इतरही अर्थतज्ञ आहेत, माल्थस, विक्सेल, वॉलरा, एर्विंग फिशर यांचेही योगदान याच्यामध्ये आहे. तर इथं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक पिगू, J.R. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन यांचं सुद्धा योगदान सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विकासामध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ग्रंथ आहेत वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले. ॲडम स्मिथने लिहिलेला ग्रंथ आहे ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन 1776. त्याच्यानंतर प्राध्यापक मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स 1890 आणि या ठिकाणी जॉन मेनार्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत 1936 मध्ये प्रकाशित केला. तो आहे जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी 1936. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथाची नावं, कुणं लिहिली, कधी लिहिली असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ॲडम स्मिथचा 1776 आणि अर्थशास्त्राचे मूलतत्वे प्राध्यापक मार्शल यांचा 1890 आणि 1936ला जॉन मेनार्ड केन्स. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो त्याच्यावरून त्याला आपण स्कोप म्हणतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विषयाच्या अभ्यासांतर्गत कोणकोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो त्याला आपण व्याप्ती म्हणतो. याच्यामध्ये वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्याचे 2 भाग, पुन्हा मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण. त्याच्यानंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा. त्याच्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, याच्यामध्ये 3 बाबी आहेत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणून तुम्हाला प्रश्न परीक्षेला येतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तर 1, 2 आणि 3 मुद्दे आहेत सुरुवातीला. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्याच्यामध्ये 2 भाग, पुन्हा मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण. दुसरा उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये उत्पादन घटक जे आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे जे मोबदले आहेत खंड, वेतन, व्याज आणि नफा त्याच्या संदर्भात माहिती आहे. आणि आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये 3 कार्यक्षमता आहेत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तर आर्थिक कार्यक्षमता 3ऱ्या मुद्द्यामध्ये येईल. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये आर्थिक कार्यक्षमता 3 प्रकारच्या. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, याचा अर्थ आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, म्हणजे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य असा वापर करणे, युटिलायझेशन करणे, ऑप्टिमम युटिलायझेशन करणे, काळजीपूर्वक त्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करून अधिकाधिक कल्याण कसे साध्य होईल याचा विचार करणे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे, याला आपण विभाजन. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे उत्पादन झालेलं आहे या संसाधनाच्या सहाय्याने
त्या संसाधनाच्या सहाय्याने झालेल्या उत्पादनाचं जे वितरण आहे लोकांमध्ये, अशा पद्धतीने वितरण होणे की जेणेकरून अधिकाधिक लोकांचे समाधान होईल, अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. आणि नंबर 3, एकूण आर्थिक कार्यक्षमता. यामध्ये लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंची समाजाला कोणत्या वस्तूंची आणि सेवांची गरज आहे ते लक्षात घेऊन देशातील आणि आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि समाज यांच्या समोर म्हणजे प्रायोरिटी जी आहेत त्या प्रायोरिटी लक्षात घेऊन त्या संसाधनांचा वापर करणे आणि त्या संसाधनाच्या सहाय्याने समाजाला म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, जेणेकरून अधिकाधिक समाजातील लोकांचे कल्याण होईल, समाधान होईल. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. नंबर 1, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. नंबर 2, किंमत सिद्धांत. नंबर 3, आंशिक समतोल. नंबर 4, विशिष्ट गृहीतकांवर आधारित. नंबर 5, विभाजन पद्धत. नंबर 6, सीमांत तत्वाचा वापर. नंबर 7, बाजार रचनेचे विश्लेषण. आणि नंबर 8, मर्यादित व्याप्ती. याच्यातले तुम्हाला 2-2 मार्काला कोणताही एखादी शब्द येऊ शकतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो, 2 मार्कासाठी प्रश्न येतो. किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकावर आधारित असते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विश्लेषण सीमांत तत्वावर अवलंबून असते. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात बाजार रचनेचे विश्लेषण केलेले असते. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. अशी विधाने स्पष्ट करा म्हणून याच्यापैकी कोणतंही वाक्य तुम्हाला परीक्षेला 2 मार्कासाठी येत असतं. आणि हे बहुतांशी वेळेस आलेली वाक्य आहे. त्याच्यातले एक वैशिष्ट्ये हे वेगवेगळे एक प्रश्न होऊ शकतात. विधाने स्पष्ट करा या अर्थाने 2-2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. म्हणून हे मुद्दे स्पष्ट करायचे. तुम्हाला हा 4 मार्काला सुद्धा प्रश्न येत असतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न येत असतो. म्हणून एकदा का तुम्ही हे पॉईंट पाठ केले की मग तुम्हाला त्याचं विश्लेषण लिहायला सोपं जातं. कारण एकदा विश्लेषण वाचलं आणि एकदा हे पॉईंट पाठ केले, पुन्हा पुन्हा लिहिले, पाठ केले, त्याचं स्मरण केलं, चिंतन केलं तर लगेच आपल्याला हे 8 पॉईंट लक्षात राहू शकतात. आणि याच्या संदर्भात कुठलंही एखादं विधान जर स्पष्ट करा म्हणून आलं तर ते लिहिता येतं. 4 मार्काचा प्रश्न आला तोही लिहिता येतो. आणि म्हणून हे पॉईंट तुम्ही पाठ करायचे. म्हणून आपण शॉर्ट नोटचा फायदा हाच आहे की सतत चिंतन करायचे, सतत लिहून काढायचं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किती आहेत? 8 आहेत. आपल्याला लक्षात असलं पाहिजे किती आहेत? 8 आहेत. तर ते 8 वैशिष्ट्ये पुन्हा लिहून त्याचं चिंतन करायचं आहे. आणि एक शॉर्ट नोटची चिठ्ठी आपल्या खिशात राहू द्यायची आहे. म्हणजे सतत आपण लिहित गेलो की पाठ होऊन जातं असं. आणि मग आपल्याला तो पूर्ण चॅप्टर सहज कसा लक्षात राहील हे सोपं जातं. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. किंमत निर्धारण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था, विदेशी व्यापार, आर्थिक प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय, शासनास उपयुक्त, कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. हे 7 पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतात. हे 7 पॉईंटचा सुद्धा तुम्हाला प्रश्न हा 4 मार्काला येत असतो. या विधानाशी आम्ही सहमत आहोत किंवा नाही असा प्रश्न जर आला, समजा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काही महत्त्व नाही तर या विधानाशी मी सहमत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे पुढील प्रमाणे महत्त्व आहे. बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काहीही महत्त्व नाही असा जर प्रश्न आला तर या विधानाशी मी सहमत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे अनेक प्रकारचे महत्त्व आहे. ते पुढील प्रमाणे हे मुद्द्याला धरून विश्लेषण लिहावं लागेल. किंवा 4 मार्काला प्रश्न तुम्हाला असा येऊ शकेल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व सांगा. हे 7 मुद्दे तुम्ही पाठ करायचे आहेत, लिहायचे आहेत. एकदा का हे शब्द पाठ केले आणि एकदा विश्लेषण वाचले की हा तुमचा प्रश्न तयार होतो. त्याच्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये हे 4 मुद्दे आहेत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो.
ही अशी रचना आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये पुन्हा 3 भाग आहेत. उपभोग फलाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत आणि व्यापार चक्राचे सिद्धांत. या संदर्भाने माहिती लिहायची आहे. सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ दुसरा मुद्दा आहे. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा तिसरा मुद्दा. आणि चौथा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. या 4 मुद्द्याला धरून तुमचा स्थूल अर्थशास्त्रात कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये हे 3 पुन्हा घटक येत असतात, त्याचाही अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा असा तुम्हाला 4 मार्काला प्रश्न परीक्षेला येत असतो. ज्याच्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, नंबर 3 आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि नंबर 4 विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. हे 4 मुद्दे तुम्ही पाठ करायचे आहेत. हे असे कोष्टक पाठ करायचे आहेत, जेणेकरून सहज साध्या वहीवर जिथे कोरा कागद दिसेल तिथे पेन घ्यायची आणि सहज बसल्या बसल्या आपण चिंतन करून आठवण करून ते लिहायचं आहे. हे शब्द पाठ केले, एकदा त्याचं विश्लेषण वाचलं की आपणाला हा प्रश्न तयार होत असतो. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, समग्रलक्षी अर्थशास्त्राची किंवा स्थूल अर्थशास्त्राची किंवा समष्टी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा 2-2 मार्काला विधाने, जसं मी तुम्हाला सांगितलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामधला एक जे वाक्य आहे तेच विधाने स्पष्ट करा म्हणून 2-2 मार्काला येतं. तसं इथं सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला विचारला जाईल. किंवा स्थूल अर्थशास्त्राचे काही वैशिष्ट्ये नाहीत असा प्रश्न येईल, तर या विधानाशी आम्ही सहमत नाही आणि खालील मुद्दे वैशिष्ट्ये आहेत हे सांगावं लागेल. किंवा समग्रलक्षी घटकांचा अभ्यास, स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो असं वाक्य तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतं. किंवा स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये परस्परावलंबनाचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धत म्हणतात किंवा राशी पद्धतीचा अभ्यास केला जातो. समुच्चयात्मक घटकांचा अभ्यास केला जातो असंही वाक्य येऊ शकतं. किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये वृद्धीची प्रारूपे मांडली जातात. स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण किंमत पातळीशी अभ्यास करणारे शास्त्र आहे. किंवा स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख असते. असं 2 मार्काला ह्याच्यातलं कुठलंही एक वाक्य परीक्षेला येऊ शकतं किंवा 4 मार्काला हा प्रश्न टोटली येऊ शकतो. म्हणून हे 8 पॉईंट तुम्ही पाठ करायचे आहेत आणि मग त्याचं विश्लेषण एकदा वाचलं की तुम्हाला हा प्रश्न लक्षात राहतो. त्याच्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग काय आहे तर नंबर 1 अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी, नंबर 2 आर्थिक चढउतार, नंबर 3 राष्ट्रीय उत्पन्न, नंबर 4 आर्थिक विकास, नंबर 5 अर्थव्यवस्थेची कामगिरी, नंबर 6 स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास आणि नंबर 7 सामान्य रोजगार पातळी. हे 7 मुद्दे तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व सांगा जर प्रश्न आला तर हे करावं लागेल. म्हणजे हे जे पॉईंट दिलेले आहेत ते तुम्ही पाठ करायचे आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे प्रश्न जर तुम्ही पॉईंटशीर पाठ केले आणि एकदा का विश्लेषण वाचलं तर ह्या धड्यातला कुठलाही प्रश्न कशाही स्वरूपाने आला तरी तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. पोपटपंची न राहता प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा लिहून अभ्यास जर केला, आपण पुन्हा प्रॅक्टिस केली, त्याचं चिंतन केलं आणि पुन्हा जर आपण सहज बसल्या ठिकाणी जर ते पॉईंट लिहित गेलो तर ते ज्ञान दृढ होत असतं.